वड़ा पाव? अच्छा बना है। दिखाओ। बहुत अच्छी तो ठीक है। वड़ा पाव बहुत अच्छा है। तुमको कैसा लगा वड़ा पाव? बहुत अच्छा। आता आपण मुंबई स्पेशल वडापावची आपण सुरुवात करतो आहे बेसन पीठने. तर बेसन पीठमध्ये मी मिरची, मीठ, हळद टाकून असं चांगला घोळ करून घेतला आहे. त्यानंतर त्याच्यात आपण बेकिंग सोडा टाकणार आहे, थोडा खाता सोडा, आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला हलवून घेणार आहे. बघा, हलवल्यावर छान असा कलर येतो आणि ते फफीनेस येते त्याच्यामध्ये छानशी. मग त्यानंतर आपण इथे आलू घेऊन घेतले आहेत, बटाट्याला आपल्याला चांगलेपणे मॅश करून घ्यायचे छान प्रकारे. पूर्ण त्याला एकदम चांगलं मॅश करायचं आहे. गाठ वगैरे नाही पाहिजे आपल्या वडापावमध्ये, कारण ते फुटून जातात याच्यासाठी. त्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण करून असं एका साईडला ठेवून द्यायचं आहे. आपण बघू शकता इथे बेसन पीठ पण ठेवलेलं आहे आणि हे आलू पण ठेवलेले आहेत. ओके, हे आपण साईडला ठेवून घेऊ. त्यानंतर आपण आलूची चटणीचं मिश्रण तयार करणार आहे. त्याच्यामध्ये आपण मिरची, लसूण आणि आल्याचे 2 तुकडे घेतले. त्याच्यानंतर असे कोथिंबीरचे दांडे घ्यायचे आणि छान असा टेस्ट येतो. त्यानंतर हे असं मिक्सर झाल्यावर, ग्राइंड झाल्यावर आपण एक कढाई घ्यायची आहे. कढाईमध्ये आपण तेल टाकायचं आहे आणि तेलमध्ये जिरा, राई आणि थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हे असं थोडं होऊन द्यायचं आहे. लक्ष द्यायचं आहे, लो फ्लेमवर व्हायला पाहिजे सर्व काही, नाहीतर हे जळून जाईल. मग त्यानंतर आपण तो मिक्सरमध्ये केलेला आहे आपला मसाला, तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण टाकायचं आहे आलू आणि हळद टाका बरं का. आणि त्याच्यानंतर आपण स्वादानुसार मीठ टाकायचं आहे, जेवढे आपले आलू आहे तेवढे. त्याच्यानंतर त्याला बघा असं छानपैकी असं लुसलुसीत करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे मस्तपैकी. आणि कोथिंबीरनंतर बघा किती छान, इतका छान वास येत होता ना. आणि हे आता आपण सेकंड चटणी करतो आहे, ग्रीन चटणी. याच्यामध्ये आपण साधी कोथिंबीर, मिरची, लसूण आणि थोडा पुदिना घेतला आहे टेस्टसाठी. छानपैकी ही पण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायची, एकदम जास्त पाणी टाकायचं. आणि हे बघा इतकी टेस्टी झाली होती ना ही ग्रीन चटणी, की ही सर्वात आधी खतम झाली होती, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण छानपैकी आता आपण खट्टी मिठी इमलीची चटणी बनवणार. त्याच्यासाठी 1 गिलास पाणीमध्ये आपण थोडीशी चिंच टाकली, इमली टाकली. त्याच्यानंतर तिला अशी एकदम छान उकळून घ्यायची आणि मग ती मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडेफार असं काही असेल तर आपण चाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि छानपैकी. आणि मग एक पॅनमध्ये आपण थोडं तेल टाकायचं आहे, त्यामध्ये थोडं जिरं, सोप आणि थोडंसं हिंग, ते थोडंसं मिक्स करू द्यायचं. हे सगळं लो फ्लेमवर करायचं आहे. त्यानंतर आपण जो मिश्रण केलं इमलीचं त्याच्यात टाकून चांगलं असं उकळी उस्तर याला होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण थोडं गूळ टाकायचं आहे, गूळ पण छान प्रकारे होऊ द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरची, मीठ आणि चाट मसाला आणि जिरा पावडर टाकून अशी चटणी छानपैकी. ही चटणी पण खूप स्वादिष्ट झाली होती, नक्की बनवून बघा. त्याच्यानंतर आपण लास्टला आपली 3rd चटणी आहे, ती आहे रेड सुकी चटणी वडापावची. सगळ्यांना माहिती असेल ती कशी करतात. त्याच्यात लसूण आपण असं भाजून घ्यायचं आहे, शेंगदाणे पण भाजून घ्यायचे तेलामध्ये. त्यानंतर हे जो आपण बेसन पीठचा घोळ करून ठेवला होता तो घोळ असा करून टाकायचा आहे, त्याला पूर्ण क्रम असं कुरकुरीत करायचं आहे. त्याच्यानंतर हे जेवढं काही मिश्रण केलं आहे आपण ते सगळं मिक्सरला घ्यायचं आहे. त्याच्यात आपण काय टाकलं आपण त्याच्यात मिरची, मीठ, हळद वगैरे टाकून. त्याच्यानंतर हे जो आपण आलूचं बनवून ठेवलं आहे टिक्की, त्याचे असे घोळ करून घ्यायचे आणि असं घोळमध्ये टाकून हे वडापाव टाकायचं. अगदी सोपी रेसिपी आहे वडापावची, तुम्हाला सांगायची काही गरज नाही आहे, पण मुंबई स्टाईल आहे. काही माझं प्रेम, काही मी माझे मसाले टाकून तुम्हाला सांगते. तुम्ही बघू शकता असं छानपैकी. बघा किती पफनेस आला आहे खात्या सोड्याने. आणि असे भारी वडापाव लागत होते ना, भन्नाट, सर्वांना खूप आवडले. आणि मिरची तळणं तर खूप सोपं आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. ज्या तेलात आपण वडापाव तळतो त्याच तेलात टाकून द्यायचं, पण हे खूप ओढतात, हे लागूनच करायचं. मी अगदी पळून गेली होती लांब, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपली मिरची पण रेडी झाली आहे आणि आपलं हे वडापावचं आता आपला वडापाव रेडी झाला आहे. आणि तुम्ही बघू शकता छानपैकी मी चटणी लावून छानपैकी याला मस्त गार्निशिंग करायचं आहे, खट्टी मिठी चटणी. त्यानंतर सुकी रेड चटणी टाकायची आहे आणि छानपैकी आपला वडापाव रेडी झाला आहे. आणि सर्वांची रिव्ह्यू मी तुम्हाला दाखवतेच, तुम्ही बघितले असणार फर्स्ट व्हिडिओमध्ये. एकदम छानपैकी व्हिडिओ बनले. आणि हे बघा आपला वडा किती छान पफीनेस झाला आहे आणि इतके छान टेस्टी बनतात ना. असे वडापाव नक्की करून बघा आणि आवडले असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.